राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार। रसायनीमधील देवळोली गावचे शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कमिटी, महाराष्ट्र राज्याचे सदस्य व पुरोगामी युवक संघटना शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र उर्फ देवा अनंत पाटील यांच्या घरी गणेशाचे आगमन उत्साह व भक्तिभावात झाले असून राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर व जनता दर्शनाचा लाभ घेत आहे। देवेंद्र यांचे वडील गावचे पोलीस पाटील होते। सद्गुरू आचरण, बाल बैठक, शिकवण व माझ्या वडिलांच्या शिकवणीमुळे माझी मुलेही गणेशोत्सवासोबत नेहमी भक्तिमय आचरणात पाहावयास मिळत आहेत, याचा आनंद होत आहे। महिलांची सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी असून आपल्यासोबत असणाऱ्या सर्वांची जबाबदारी आपण घेतली पाहिजे, असे देवेंद्र उर्फ देवा पाटील यांनी मत व्यक्त करत जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रे यांनी देवेंद्र पाटील यांच्या घरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले व जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सच्चाईचं राज्य येऊ दे असे श्री गणेशाला प्रार्थना केली। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, देवळोली, रसायनी। सर्वप्रथम मी माझ्या तमाम पनवेल, उरण आणि रायगडमधील नागरिकांना मनापासून गणेशोत्सवाच्या आणि गौरा गणपतीच्या शुभेच्छा देतो। आणि शुभेच्छा देत असतानाच या धकाधकीच्या जीवनात अतिशय उत्साहाने गणेशोत्सव साजरा होतोय। आता आपण माझे सहकारी मित्र, आमच्या युवक संघटनेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष देवाजी पाटील आणि त्यांच्या मिसेस भारती मॅडम आहेत। आणि खरोखर की हे वातावरणच असं असतं आणि आपल्या कार्यकर्त्यांना किंवा प्रत्येक गावात जिथे जातो तिथे प्रत्येकाला वाटतं की शेतकरी कामगार पक्षाची खास करून जुनी लोक ती आम्हाला बोलावून घेतात की आमच्या इथे या, आमच्या इथे या। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तर जाणं शक्य होत नाही, परंतु जेवढं जमेल तेवढं आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज देवाच्या इथे आम्ही आलोय। दरवर्षी न चुकता इथे आम्ही येतो आणि पक्षाचे सगळेच नेते मंडळी आणि कार्यकर्ते देखील इथे येत असतात आणि गणरायाचा इथे आशीर्वाद घेत असतात। आणि खरोखर मनापासून त्यानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा एवढ्याच देतो की आपण प्रामाणिक काम करत राहा। आणि सध्या भारती इथे आहे की महिला सक्षमीकरणाकडे आपण जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे, पण सध्याच्या या घटना आणि या घटनांकडे कुठेतरी आपण महिला रस्त्यावर उतरणं किंवा खांद्याला खांदा लावून आपल्या हजबंडच्या खांद्याला खांदा लावून काम करणं सध्याची गरज आहे असं मला वाटतं। आणि त्यानिमित्तानेच ही जोडी आज दिसते। या जोडीला देखील मनापासून शुभेच्छा देतो की आपण देखील अशीच समाजाची सेवा करा, एवढीच शुभेच्छा। धन्यवाद। जनतेसाठी आपण काय गणरायाकडे एवढंच मागणं मागेन की सच्चाईचं राज्य येऊ दे आणि शुभेच्छा एवढ्याच देईन की ज्या पद्धतीनं दिबा पाटील साहेब, दत्तूशेठ पाटील साहेब, जनार्दन भगत साहेब या सगळ्या मंडळींनी या रायगडात प्रभाकर पाटील साहेब असतील, नाना पाटील साहेब असतील, बारा बलुतेदार जसं 1931 ते 1937 हे 7 वर्ष चरीचा लढा जो जगात गाजला आणि ज्या पद्धतीनं इथे दिबा पाटील साहेबांनी या आम्हाला सगळ्यांना न्याय दिला, इथल्या भूमिपुत्रच नव्हे तर इथे राहणारा जो प्रत्येक नागरिक आहे, मग तो भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेला असेल, त्या सगळ्यांना न्याय देण्याचं प्रामाणिक काम केलं। तर अशा यांचे हे विचार आणि ते कुठेतरी प्रत्यक्षात उतरण्याची आता गरज आहे, एवढंच म्हणणं। नक्कीच सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। आमचा हा पाटील घराणा खरं तर पोलीस पाटील की आमच्या घरात असल्यापासून हा गणेशोत्सव आमचा दशमीचा राजा, म्हणजे गणपतीमध्ये जी एकादशी येते त्याच्या आदल्या दिवशी आमच्या या गणरायाचं विसर्जन होत असतं आणि ही परंपरा आहे, गेल्या 4 पिढ्यांची परंपरा आहे, ती आज माझ्यापर्यंत येऊन ठेपलेली आणि ही परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे। आपल्या घरातील सद्गुरूंची कृपा आणि मुलांवरती संस्कार या ठिकाणी आले। पूजा प्रार्थना करताना त्यांचं एक न सांगता वर्तणूक कशा प्रकारची शिकवून त्यांच्या ही शिकवण खरं तर माझे वडील स्वर्गीय अनंत नारायण पाटील साहेब जे पोलीस पाटील होते
त्यांनी 1986 पासून या गावामध्ये श्री धर्माधिकारी प्रतिष्ठान म्हणजे नारायण विष्णू धर्माधिकारी यामध्ये ते जॉईन झाल्यापासून ही परंपरा आज आमच्या घरी जे आमचं जुनं घर जे गावामध्ये होतं तिथे बाल उपासना केंद्र चालवायचे आणि तिथून हे संस्कार हे घडत आलेले ते आज आमच्या घराच्या मागे आमचा एक बैठकीचा हॉल आहे, तिथे माझी मुलं त्या ठिकाणी जात असतात आणि तिथे हे त्यांच्यावर संस्कार सद्गुरूंच्या कृपेने घडत असतात. आपल्या जनसंपर्क खूप मोठा आहे आणि आपण आपल्या गणेशोत्सवानिमित्त जनतेला काय कशा प्रकारे खरं तर यंदाचा गणेशोत्सव हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करतोय, कारण देशामध्ये आणि राज्यामध्ये चाललेली परिस्थिती ही फार भयानक आहे. आज आपल्या आया बहिणी मुलं खरं तर सुरक्षित नाहीयेत. मी या सरकारला किंवा सर्व जनतेला आवाहन करतो की आणि सर्व शाळा व्यवस्थापनाला, कारण आता जे झालेले प्रकार आहेत, बदलापूर असो, तुमचा उरणचा असो प्रकरण, नेरूळचा असो किंवा साईनगरला आपल्यामध्ये घडलेला प्रसंग असो, हे सर्व प्रसंग बघितलं तर याच्यामध्ये जी मानसिकता आहे ना ती बदलण्याची गरज आहे. कारण आजकाल कसं आहे, सण येतात, सण आपण साजरे करतो, परंतु ते सण साजरे करण्यासाठी जी आपली पाहुण्यांची जी ये जा असते याच्यामध्ये मधल्या रस्त्यामध्ये जर कुठला धोका निर्माण झाला तर आपल्या आया बहिणी माता भगिनी सुरक्षित न राहू शकत. मला असं वाटतं प्रत्येकाने, माझ्यासही प्रत्येकाने ही जबाबदारी, कारण मी स्वतः शेतकरी कामगार पक्षाचा पुरोगामी युवक संघटनेचा जिल्हाध्यक्ष गेली 2017 पासून मी काम करतोय आणि आज मी महाराष्ट्रावर मध्यवर्ती कमिटीवर माझी निवड झालेली आहे. तर पुरोगामी विचारसरणीचा आमचा पक्ष असल्यामुळे आमची सर्वांची, माझी जनतेला आणि माझ्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे का आपण सर्वांनी आता आपत्कालीन कमिटीचे मेंबर म्हणून काम केलं पाहिजे. कारण आता ही गरज आहे. युवक संघटना, महिला आघाडी, फादर बॉडी या सर्व संघटना आहेत, परंतु कधी कोणावर कुठला प्रसंग येईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने पोलीस बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे गरजेचे आहे. कारण पोलीस सुद्धा सगळ्या ठिकाणी कुठे लक्ष देऊ शकत नाही. तर जिथे कुठे असा प्रसंग घडत असेल, एखाद्या मुलीवर, एखाद्या तरुणीवर, एखाद्या विद्यार्थिनीवर, तर शेतकरी कामगार पक्षाचा सदस्य या नात्याने पुढाकार घेऊन ते प्रकार थांबवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. हा गणेशोत्सव जो टिळकांनी चालू केला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा एक योजना त्यावेळी त्यांनी जी आणली लोकांना एकत्र आणण्यासाठी. त्यावेळी त्यांनी एक गाव एक गणपती किंवा एका ठिकाणी एकच गणपती असं त्यांनी जी योजना केली, त्याच्यामुळे बरीचशी आपली जनता एकत्र आली आणि आपले विचार एकमेकांना पटू लागल्यामुळे आपल्याला कोणती गोष्ट हवी कोणती नाही ते आपल्या आपल्या जनतेला कळू लागली. आणि म्हणून त्यावेळी टिळकांनी आणलेली ही जी गणपतीची योजना आहे ती अतिशय चांगली आहे आणि आज त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने घरोघरी आता त्यावेळी त्यांनी एक गणपती आणायला सुरुवात केली, परंतु आज घरोघरी गणपती आणून घरोघरी आनंद आज दिसू लागला आहे. त्याच्यामुळे ही जी टिळकांनी आणलेली गणपतीचा जो सण आहे तो अतिशय चांगला आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, कोकणात रायगडमध्ये हा गणेशोत्सव संपन्न होत असतो. अनेक नातेवाईक मित्रमंडळी आपले त्या गणेशोत्सवाला दर्शनासाठी येत असतात. एक मनोमनी एक आपुलकी तयार होते. काय सांगा? मनोमनी म्हणजे आपण पाहतो की बरेचसे कोकणातील बरीचशी मंडळी ही कामासाठी बाहेर गेलेली असते आणि त्यामुळे या गणपती या सणानिमित्त ही सगळी मंडळी, आप्तेष्ट मंडळी ही सगळी आपापल्या गावी येतात, एकत्र राहतात आणि सगळ्यांची एकमेकांची गाठभेट होते, एकमेकांचे विचार एकमेकाला समजले जातात आणि पुन्हा तीच आपुलकीची भावना, तोच आपलं प्रेम घेऊन पुन्हा ते आपापल्या गावी आपापल्या कामाला निघून जातात.